नमस्कार. कोकणचा अग्रगण्य चॅनल असलेल्या कोकण नाव चॅनलचा 8 एप्रिल 2020 रोजी 4था वर्धापन दिन साजरा केला जाणार होता. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि जगातच कोरोनाचं संकट आल्यामुळे हा जो वर्धापन दिन होता, 4था वर्धापन दिन होता, हा आपण पुढे ढकलला होता. परंतु कोकण नाव चॅनलच्या फेसबुक पेजवरती लाईव्ह करण्याच्या योगायोगानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आमच्या कोकण नाव कार्यालयाच्या मुख्य कार्यालयाला, बुडाळमध्ये असलेल्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे त्यांच्या हस्ते कोकण नाव चॅनलच्या नव्या लोगोचं अनावरण या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आजपासून कोकण नाव चॅनल आपणा सर्व दर्शकांना एका नव्या रंगात आणि नव्या ढंगात नक्कीच पाहायला मिळणार आहे. माननीय उदय सामंत यांना विनंती करतो की त्यांनी नवीन लोगोचं अनावरण करावं. या ठिकाणी कोकण नाव चॅनलच्या नवीन लोगोचं अनावरण करण्यात आलंय. माननीय उदय सामंत यांना मी विचारतोय, सर काय सांगाल, आपण जर कोकण नाव चॅनलच्या परिवारासोबत मागील 1-1.5 तासापासून आहात, काय अनुभव घेतला, कोकण नाव चॅनल बाबत काय म्हटलं? कोकण नावच्या नवीन लोगोचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं, त्याबद्दल मी संचालकांना धन्यवाद देतो. आणि कोकण नाव चॅनलला जे सबस्क्रायबर आता 65,000 की 62,000 आहेत, ते काही कालावधीमध्ये 6 लाख व्हावेत, 60 लाख व्हावेत, 6 कोटी व्हावेत ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जो ज्याला आवश्यक आहे या चॅनलची, या बातम्यांची, त्याच्यावर अन्याय होतो, त्याला न्याय देण्याची भूमिका देखील चॅनलच्या सगळ्या संचालकांनी करावी एवढीच विनंती करतो. या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो आणि याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल संचालकांना धन्यवाद देतो. निश्चितच सर, धन्यवाद. एकूणच उदय सामंत यांच्या माध्यमातून यांच्या हस्ते खऱ्या अर्थानं कोकण नाव चॅनलच्या नव्या लोगोचं अनावरण झालंय. अगदी मनापासून आपल्या सर्वांना कोकण नाव परिवाराकडनं, त्यांच्या सोबतीनं उपस्थित असलेले पडते साहेब, सर्वच एकूण टीम, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले हे सर्व मान्यवर, या सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपल्या हक्काचं चॅनल कोकण नाव.